मनाला शांतता देणारे समुद्र किनारे, अथांग पसरलेल्या समुद्राचे थंडगार वारे, नारळी बागा, गावात असलेला पर्यटकांचा वावर. तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या गावाबद्दल बोलते. हो, आपलं अलिबाग. अलिबाग मध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. यापैकी एक म्हणजे किहिम बीच. आता याच बीचवर प्राचीन रहस्यमय शिवलिंग आहे. आता समुद्रात हे शिवलिंग कुठून आलं? तर मराठी महिन्यातील 5वा महिना म्हणजे श्रावण महिना, आणि हे शिवलिंग श्रावण महिन्यातच दिसतं. या शिवलिंगाच्या आजूबाजूला मोठे खडक आहेत आणि भरती ओहोटीच्या पाण्यामुळे वर्षभर शिवलिंगावर 3 ते 4 फूट वाळू जमा होते. त्यानंतर हे शिवलिंग दिसत नाही. नंतर जसा पावसाळा चालू होतो आणि समुद्राला जोराचं उधाण येतं, त्या उधाणाच्या पाण्यामुळे या पवित्र शिवलिंगावरची वाळू हळूहळू सरकू लागते आणि श्रावण महिन्याच्या 7 ते 8 दिवस आधी हे शिवलिंग पुन्हा दिसू लागतं. आणि श्रावण महिन्याच्या शेवटी जसा जसा पाऊस कमी होतो तेव्हा पुन्हा या शिवलिंगावर हळूहळू वाळू यायला सुरुवात होते आणि ह्या शिवलिंगाची दर्शनाची वेळ भरती ओहोटीच्या वेळेवरून ठरते. पण या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घ्यायला भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.